शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपचं नाव न घेता भाजपवर हल्लाबोल केलाय। पुढच्या वेळी 63 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू असा दावा त्यांनी केलाय। त्याच वेळी काहींना मुंबई महापालिका बळकवायची आहे, पण त्यांच्या 7च काय 700 पिढ्या आल्या तरी ते शक्य होणार नाही। शिवसेना संपवण्याची कुणाच्या मनगटात ताकद नाही असं नाव न घेता भाजपला जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। तर लाट येते आणि जातेही, पण शिवसेना लाट नाही, भावना आहे, श्वास आहे असा चिमटा मोदी लाटेचा उल्लेख न करता भाजपला काढला। सुवर्ण महोत्सव शिवसेना 50 वर्षांची घोडदौड या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी ही जोरदार बॅटिंग केली। आमदार खरं म्हणजे 63 पेक्षा मला जास्त पाहिजे होते आणि ते आणणार नाही, त्याच्यात मी मागे पण झालं असं की त्या एका वातावरणामध्ये लाटेमध्ये शिवसैनिकांचं कर्तृत्व, त्याचं कौतुक थोडंसं कमी झालं। आता सगळ्यांना कळते की अरे त्या लाटेत शिवसेनेने 63 काम करायचे, हे काय उद्धव साहेबांचं कर्तृत्व माझं नाही, कर्तृत्व आहे ते सर्वसामान्य शिवसैनिकाचं आहे। आज सुद्धा काही जण म्हणतात, आज झाले 2-3 दिवस मी सामनामध्ये मुलाखत देतोय, माझे जे काय विचार आहेत ते मी मांडलेले आहेत, पण काही जणांचं स्वप्न आहे की मुंबई महापालिका बळकावायचं, महाराष्ट्र, हिंदुस्थान, ठीक आहे ना, बळकवा, शिवसेना संपवायची। आता ते तुमच्या 7 ते 700 पिढ्या जन्माला आल्या तरी होणं शक्य नाही, होणार नाही। पण एक क्षण धरून चला की मुंबईतनं, महाराष्ट्रातून, हिंदुस्थानातून शिवसेना बाजूला केली, मग जे काही येईल, जे काही हिरवं संकट येईल त्याचा सामना करण्याची हिंमत जे शिवसेना संपवू इच्छितात त्यांच्या मनगटामध्ये आहे त्यांच्या मनगटामध्ये। लाटा येतात, लाटा जातात। शिवसेना ही लाट नाहीये, शिवसेना ही भावना आहे, शिवसेना हा श्वास आहे। जसं मागे शिवसेना प्रमुख सांगायचे की हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, तसा प्रत्येक हिंदूंचा, प्रत्येक मराठी माणसाचा शिवसेना हा श्वास आहे। आणि जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत, हे प्रत्येक जण जो श्वास घेतो त्याला कळते। म्हणून शिवसेनेची चिंता करण्याची मला कारण नाही, अजिबात नाही। शिवसेनेचं भवितव्य कोण विचारले की कसं आहे, मला त्याची अजिबात चिंता वाटत नाही। कारण शिवसेनेच्या भवितव्याची चिंता मला करण्याची गरज नाहीये। शिवसेना ज्यांचं भवितव्य आहे ते तो विचार करायला समजत आहे।